मेत्रे साहेब, प्रणितीताई, खासदार प्रणितीताई, एम.बी. पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण सर्वांनी बसून घेण्याची विनंती आहे। जागेवर सर्वांनी बसून घ्या। सर्वांनी जागेवर बसून घेण्याची विनंती आहे। कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्या। सर्वांचे देशाचे लाडके नेते, सर्वांचे आवडते काँग्रेस पक्षाचे देशाचे सर्वे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांचं अक्कलकोट नगरीमध्ये सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक स्वागत करीत आहोत। त्याचबरोबर माजी गृहमंत्री सन्माननीय देशाचे माजी गृहमंत्री सोलापूरचे सुपुत्र सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, त्याचबरोबर नूतन खासदार प्रणितीताई शिंदे आणि कर्नाटकचे मंत्री साहेब सन्माननीय एम.बी. पाटील साहेब, या ठिकाणी बी.आर. पाटील, शिवानंद पाटील, चेतनजी नरोटे या सर्वांचं व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आपल्या सर्वांच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, देशाचे माजी गृहमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, कर्नाटकचे मंत्री आदरणीय एम.बी. पाटील साहेब, आपले लाडके खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदेजी, आमचे शहरमध्येचे उमेदवार माननीय चेतनजी नरोटे, आपले शिवसेनेचे अध्यक्ष माननीय आनंदजी बुक्कानवरेजी, तालुका काँग्रेस कमिटीचे शंकर मेत्रे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोरबूजी, आमचे नागठाणचे आमदार खटकदोंड साहेब, सिद्धार्थजी गायकवाड, उपस्थित व्यासपीठातील सर्व मान्यवर नेतेगण, उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, उद्याच्या 20 तारखेला विधानसभेसाठी मतदान होणार आहे। ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे। ही निवडणूक कोणाला तरी आमदार, मंत्री किंवा सरकार बनवण्यापुरतं मर्यादित नाही आहे। ही निवडणूक आपल्या भावी पिढीचं भवितव्य घडवणारी निवडणूक ठरणार आहे। देशात राज्यात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, भ्रष्टाचार वाढलेले आहे। तुम्हाला तर माहीत आहे की बाबा आपल्या तालुक्यामध्ये हजारो कोटीचे कामं केले म्हणून सांगतात, कामं जमिनीवर दिसत नाही, नुसतं भोगस पेपरवर व्हॉट्सअपवर ह्याच्यावरच आहे, जमिनीवर काही दिसायला तयार नाही। एवढं सगळं आपलं गुण्यागोविंदाने राहत असताना ह्या जातीचा त्या जातीचा, ह्या धर्माचा त्या धर्माचा, असं सगळं एकमेकांमध्ये फूट करून ह्याचा कार्यक्रम चालू आहे। मराठा समाजाचं आंदोलन घ्या, दलित आपलं धनगर समाजाचं आंदोलन घ्या। धनगर समाजाला तर अगदी 2004 पासून त्यांना एसटीचं आरक्षण देतो म्हणून दिलं नाही। कोळी समाजाचं घ्या, आमचे लिंगायत समाजाचं महात्मा बसवेश्वराचं महामंडळ स्थापन केले, एक दमडा पण दिलं नाही। म्हणजे नुसतं खोटं बोलून यांचा सगळं कार्यक्रम चालू आहे। म्हणून यासाठी यांना धडवण्यासाठी शिकण्यासाठी उद्याचं 20 तारीख फार महत्त्वाचं आहे। काँग्रेसने काय केलं म्हणते त्यांनी, काँग्रेसने काय केलं नाही हे विचारायला सांगा त्यांना, असं आमचं म्हणणं आहे। सगळं नुसतं पोलीस स्टेशनवर दबाव, अधिकाऱ्यावर दबाव, सगळं कामं एकच आहे। 40% सरकार झालेलं आहे। कर्नाटकमध्ये पण 40% सरकार होतं, तिथल्या सुज्ञ जनतेने ते 40% सरकार हटवलं। आता ह्या सरकारला पण आपल्याला हटवण्यासाठी उद्याचे 20 तारीख मोठ ठरलेले, त्यासाठी आपण उद्याच्या 20 तारखेला आमचं चिन्ह आहे हाताचा पंजा,
त्या हाताच्या पंजाच्या बाजूचं बटन दाबून आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी एवढं विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी सत्कार समारंभ होईल. सन्माननीय सत्कार प्रणिते यानंतर प्रणिते आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या खासदार कुमार प्रणितीताई शिंदे यांनी आपले व्यासपीठावर उपस्थित आदरणीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, मला वडिला सन्मान असलेले आदरणीय खरगे साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय मेहत्रे साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर, महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे अक्कलकोटचे बंधूंनो आणि भगिनींनो, प्रथमतः तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. मी आदरणीय खरगे साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अक्कलकोटसाठी आणि सोलापूर लोकसभेसाठी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी खूप कष्ट घेऊन त्या ठिकाणी इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले. मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात, काँग्रेस पक्षाच्या सोबत लोकसभेच्या निवडणुकीत राहिलात, मागचा सगळा भाजपचा लीड कव्हर केलात, पण आता डबल मेहत्रे साहेबांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की बीजेपीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात, त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागलात. ते आमदार फक्त GR वर आहेत, बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. 1200 कोटी निधी आणि 1300 फक्त ऑन पेपर, बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही. पण तिथेच मेहत्रे साहेबांचा पराभव होऊन सुद्धा रात्रंदिवस तुमच्या सोबत तुमच्या सुखदुःखात मेहत्रे साहेब सामील झाले. हीच काँग्रेसची संस्कृती आहे, हीच काँग्रेसची माणुसकी आहे. बीजेपीकडे माणुसकी नाहीये, संस्कृती नाहीये त्या पक्षाकडे. एकीकडे महिलांवर बलात्कार करतात, एकीकडे महिलांवर अत्याचार करतात, 4 वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही, आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही, करतं. त्यांना कधीच माफी नाही. त्यांनी कितीही, भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं तरीही विजय लोकशाहीचा होणार आहे, विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे. आता कोणी किंग मेकर नाही आहे, फक्त लोक आणि फक्त जनता जनार्दन आणि जनता किंग मेकर ठरणार आहे. मागच्या इलेक्शन मध्ये साम दाम दंडाच्या समोर फक्त लोकशाही टिकली, आणि आता पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, अक्कलकोट आणि सोलापूरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी हात जोडून विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला काँग्रेस पक्षाला भरघोस मताने मेहत्रे साहेबांना निवडून देऊन आपण या ठिकाणी त्यांना विजयी करा, आणि खरी दिवाळी आपल्याला 23 तारखेला साजरी करायची आहे. एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ दे खरगे साहेबांसाठी. काँग्रेस पक्षाचा बत्ता बाबत्तू. मी आदरणीय खरगे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आपल्या सर्वांचे लाडके राष्ट्रीय नेते सन्माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणार आहेत. मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, सर्वांनी बसून घ्या. आणखीन एक नाव लिहिलंय ना, बरीच झालं सिद्धाराम मेहत्रे ಈಗ ನನಗೆ ಭಾಳ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಗಿದೆ. ಮರಾಠಿದಾಗ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಒಪ್ತಿರೋ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಒಪ್ತಿರೋ, ಏನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಒಪ್ತೀರ ಅಂತ. ಎರಡು ಮೂರು ಆಡೋಣ ತೋಳಿ. ಇಂದಿನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ಇರ್ತಕ್ಕಂಥ
ನಮ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ನಾಯಕರು ಮತ್ತು ಕೇಂದ್ರದ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ಗವರ್ನರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಶ್ರೀ ಸುಶೀಲ್ ಕುಮಾರ್ ಸಿಂಧೇಜಿ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಯುವಕರು ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಮತ್ತು ಕಾಮರ್ಸ್ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ರೇ, ಈಗ ತಾನೇ ಮಾತನಾಡಿದಂಥ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ನಾಯಕಿ ಮತ್ತು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೆಂಬರ್ ಆದ ಪ್ರಣೀತಿ ಶಿಂದೆ ಅವರೇ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದಂಥ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಕಾಸ್ ಆಘಾಡಿಯ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆದಂಥ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮ್ ಮೇತ್ರೆ ಅವರೇ, ನಾನು ಹೆಚ್ಚು ಮಾತನಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಟ್ಟಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ಈ ಚುನಾವಣೆ ನಡೆದಿದ್ದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಭಾಳ ಮಹತ್ವದ ಚುನಾವಣೆ ಇದೆ. ಕಾರಣ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿದೆ, ಅದು ಕಳತನದ ಸರ್ಕಾರ, चोरों का सरकार है. आता चोराच्या सरकारला तुम्ही सपोर्ट करता का जे तुमच्या बरोबर नेहमी असणारे आणि तुमच्या समस्याला सोडवणारे आणि तुमच्या देशाबद्दल काळजी असणारे अशा पक्षाला तुम्ही मत देता, हे तुमच्या पुढे आहे. ಇದು ಯಾಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಂದ್ರೆ, ಈಗಿರೋ ಗೌರ್ಮೆಂಟು जन आरसित गव्हर्नमेंट अल्ला, लोकांनी निवडलेलं सरकार नाही, ते चोरी केलेले सरकार आहे. आणि चोरून जे केलेले आहेत ते फार दिवस टिकत नाही. कारण त्याला काही विचार नाही, काही आयडियोलॉजी नाही. आणि ज्या लोकांजवळ आयडियोलॉजी नसते, विचार नसते, ते लोक तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाणार नाहीत. त्यासाठी तुम्ही ह्या वेळेला सिद्धराम मेत्रेंना निवडून आणला तर एक चांगली सरकार महाराष्ट्रात येईल आणि तुमचे सगळे काम करतील. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ತವೆ. ಈ ಕಳ್ಳರ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಇದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಇದು ಕಳ್ಳತನದ ಸರ್ಕಾರ. ಒಂದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ದಿಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ. ದಿಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮನ್ನ ಎಷ್ಟೋ ಮೋಸ ಮಾಡಿದೆ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು.
तुम्हाला एवढं त्यांनी फसवलंय, खोटं बोललंय, खोटं बोलून त्यांनी दिल्लीत राज करत आहे मोदींनी, आणि इथं चोरी करून शिंदेनी राज करत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या वेळेला सतर्क राहायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे मोदी अगोदर सांगितले लोकांना, हे काँग्रेसचे लोक त्यांच्या काळी काळा पैसा बाहेर ठेवलेत आणि ती मी आणून तुम्हा सगळ्यांना 15-15 लाख देतो म्हणले. खरं नाही सांगितलंय की नाही? नाही. मग काय हो, एक प्रधानमंत्री होऊन असं खोटं बोलतोय? मिळालंय तुम्हाला? मिळालं नाही. मी सांगत नाही, हे त्यांनीच सांगितलं. आणि ते खोटं बोलतात की मी खोटं बोलतो हे सांगा तुम्ही. त्यांनी खोटं बोललंय. दुसऱ्यांना सांगितलंय युवकांना, मी सगळ्यांना सत्तेवर आल्यानंतर 2-2 कोटी नोकऱ्या युवकांना देतो. सांगितलं का नाही? ಹೇಳಿದಾರಿಲ್ಲಪ್ಪ. 2 ಕೋಟಿ ನೌಕರಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ. ಎಲ್ಲವ 2 ಕೋಟಿ? 15 ಲಕ್ಷ ಎಲ್ಲಿದೆ? ರೈತರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ರೈತರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು? ನಿಮ್ಮ ಆಮದಾನಿ ಡಬಲ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. MSP ಡಬಲ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಆಯ್ತಾ? ಡಬಲ್ ಆಯ್ತಾ ಇನ್ಕಮ್ ನಿಮ್ದು? ಸೋಯಾಬೀನ್ದು MSP ರೇಟ್ ಕೊಡೋಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೊಡಲ್ಲ, ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗ ರೈತರು ಬೇರೆ ಕಡೆ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 2,000 ರೂಪಾಯಿ, 2,200 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವರು ಹೇಳಿದ್ರು ಮೊದಲ MSP ರೇಟ್ ಎಷ್ಟಿದೆ? ಇಲ್ಲಿ 4,000 ಇದೆಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಸೋಯಾಬೀನ್ ರೇಟ್ ಎಷ್ಟಿದೆ? 3,200. ಆದ್ರೆ ಅವರು MSPದು 4,000 ಇರಬೇಕು ನನಗನ್ಸ್ತದೆ. ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಇದೆ, ನೋಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮಗೆ, ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇಷ್ಟು ಹಣ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಅವರಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. 4,500 ನನ್ನ ಬಲ್ಲೂ ಇದೆ. MSP 4,892 ರೂಪಾಯಿ. ಈಗ ರೈತರು ಪ್ರತಿ ಕ್ವಿಂಟಲ್ಗೆ 4,100, 4,200 ರೂಪಾಯಿಗೆ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದನ್ನ ಯಾಕೆ ರೈತರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟು ಸಬ್ಸಿಡಿ ಕೊಡಬೇಕು. ಆ ಸಬ್ಸಿಡಿನೂ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ರೈತರಿಗೆ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ಈಗೇನಿದೆ MSP ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನ ರೇಟ್ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ಅವರು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದಾರೋ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ 500 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚಿನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಕಾಸ್ ಆಘಾಡಿದವರು ರೆಡಿ ಆಗಿದ್ದಾರೆ, ತಯಾರಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಅನೇಕ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಈ ನಮ್ಮ ಶಾ ಅವರು ಕೂಡ, ಶಾ ನನಗ ನೆನಪಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಿಂಧೆ ಅವ್ರನ್ನು ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅರ,
ಯಾವುದೇ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೆಕ್ಟರ್ನಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕಿ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೋಆಪರೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ನು ಆಗಿದ್ದು ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ. ನನಗೂ ಈಗ 54 ವರ್ಷ ಆಯ್ತು MLA ರಾಜ್ಯಸಭಾ ಮೆಂಬರ್ ಇದು ಒಂದೇ ಸಲ, ಇಲ್ಲ MLA MP ಆಗಿ ನಾನು ಸುಮಾರು 53 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ನಾ ಎಲ್ಲಿ ಕೇಳಿಲ್ಲಪ್ಪ ಯಾವ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ನು ಅವನಿಗೆ CBIನೂ ಬೇಕು, ಅವನಿಗೆ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನೂ ಬೇಕು, ಅವನಿಗೆ EDನೂ ಬೇಕು, ಫೈನಾನ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದು ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದು ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದರೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು ಯಾಕಿರ್ಬೇಕು? ಅವ್ರಿಗೆ ಇದ್ದಿದ್ದು याके ಗೊತ್ता? कशाला हे सगळं घेतलं त्याने? ED CBI कोऑपरेशन लोकांना सतवण्यासाठी, लोकांना जेलमध्ये घालण्यासाठी, लोकांना भीती दाखवण्यासाठी. असा माणूस देशाचा उद्धार करू शकतोय? तुमच्यासाठी वोट मागण्यासाठी, सरकार बनवण्यासाठी तुम्ही हे सगळे करू लागलात का? लोकांच्या हितासाठी? पंडित जवाहरलाल नेहरूजी ह्या देशात मिक्स्ड इकॉनॉमी आणले. मिक्स्ड इकॉनॉमी काय आहे? पब्लिक सेक्टर आहे, म्हणजे मोठे कारखाने केले, HMT, HAL, BEL, BHEL असे कारखाने केले, ते पब्लिक सेक्टर मध्ये केले. त्याच्यानंतर जॉइंट सेक्टर म्हणजे सरकार आणि प्रायव्हेटचे लोक मिळून ते जॉइंट सेक्टर केले. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा त्यांनी मंजुरी दिली. प्रायव्हेट लोक सुद्धा करतात तर ते सुद्धा करू शकतात. तिसरं कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजे सगळे शेतकरी, छोटे मोठे व्यापारी हे कोऑपरेटिव्ह बँक्स, कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, कोऑपरेटिव्ह कॉटन मिल, कोऑपरेटिव्ह दूध आपलं काय म्हणतात ते दुधाचं सोसायटी, हे सगळं आम्ही केलो. हे नेहरूजींनी केला, त्याला मिक्स्ड इकॉनॉमी म्हणतात. पण आम्ही एवढं सगळं केल्यानंतर यांनी एक एक करून विकू लागलाय. पब्लिक सेक्टर विकून आपल्या मित्रांना देऊ लागलाय. कोण त्यांचे मित्र? दोघं आहेत, अदानी आणि अंबानी. अहो देशाचं बघता की तुमच्या दोन मित्राचं बघता? आणि या देशात 5% लोक देशाची 62% संपत्ती ते खातात. किती? 5% लोक. आणि गरीबाकडं 50% गरीबाकडं नुसतं 3% वेल्थ आहे, संपत्ती आहे, देशाची संपत्ती. त्याच्याबद्दल फिकर नाही. नुसतं भाइयों और बहनों, मैं वो दूंगा, मैं ये करूंगा. माताओं को बोलते थे वो, ते सांगत होते महिलांना, आमचे आई, आमचे बहीण, आमचे महिला समाज, त्यांच्या घरात हे सिलेंडर नाहीत, त्याचा उपयोग करायला पैसे नाहीत, ते चुली समोर बसले, लाकड आणि ते काय म्हणतात उपळे, हँडी ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ उपळे, कुळा, हे लाव, हे हँडी कुळा, ಅದು ते लावतात. जेव्हा ते धुवा येते
ते बघितलं, त्यांच्या डोळ्यातलं पाणी जात आहे. त्याला बघता मला रडू आला. त्यामुळं इरल्या पाय रडू. त्यामुळं काय झालं, डोळ्यातनं पाणी येऊन मग मी ठरवलं की गॅस सिलेंडर महिलांना फ्री द्यावं. अरे कुठं आहे आता, कुठं आहे तुझे सिलेंडर? एवढा महाग करून ठेवलास. गरीबातले डोळे त्यावेळेला सांगितलं, आज डोळ्यातून पाणी निघालं पैसे देताना. आमचे सरकार आली तर येणार आहेच. 6 सिलेंडर फुक्कट देणार. आणि महिलांना आम्ही महालक्ष्मी योजना बँक खात्यामध्ये ते आता 1500 देत आहेत. आता तुम्हाला सांगितलं त्यांनी कर्नाटकमध्ये यशस्वी झालेलं आहे, ते करून आले. आपण काय करू नये, ನಾವ್ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರದು? कर्नाटकದ नोड ಮೇಲೆ ते झाल्यानंतर आता त्यांनी सांगितलं 2100 रुपये. अहो आम्ही 3000 रुपये महिलांना देणार आहोत. 3000 रुपये महालक्ष्मी योजना देणार आहोत. हे नक्की, हे खोटं नाही, हे खऱ्याची सरकार होईल. त्याच्यानंतर कृषी समृद्धी, किसानाला म्हणजे शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज मुफ्त. और जो नियमानुसार कर्ज फेरते हैं वापिस, उनको 50,000 रुपए बोनस. युवकांना, बेरोजगार लोग जो हैं ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ 4,000 रुपये प्रति तिंगळ, 4,000 रुपये महिन्याला प्रति युवकाला नोकरी लागेपर्यंत किंवा स्किल डेव्हलपमेंट मध्ये ते सेटल होईपर्यंत 4,000 रुपये स्टायफंड देणार. कुटुंब रक्षण 25 लाखाची स्वास्थ्य विमा योजना देणार आणि फ्री दवा देणार. समतेची हमी, जातीगत जनगणना आम्ही करू आहोत. हे कुणाला झगडा लावण्यासाठी नाही. ಯಾರಿಗೆ झगडा ಹಚ್ಚಬೇಕು ಅಂತಿಲ್ಲ. ಯಾರು ನಿಜವಾಗಿ ಬಡವರಿದ್ದಾರೋ, ಯಾರ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೋ, ಯಾರ ಮನೆಗೆ ಎಷ್ಟು ಜಮೀನಿದೆನೋ, ಯಾವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಲ್ತಂತವರಿದ್ದಾರೋ, ಇದು ಎಲ್ಲನೂ ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋಗೋಸ್ಕರ ಜಾತಿ ಜನಗಣना ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. हे सगळ्यांना फायदा होईल यासाठी आम्ही जाती जनगणना करतो आहोत. पण मोदी कुठेही गेला ते म्हणतात ये कांग्रेस वाले जात जात में झगड़ा लगा रहे. झगड़ा तो तुम लगा रहे हो. खुद को अपने आप को बोलते हो मैं बैकवर्ड का हूं, लेकिन बैकवर्ड के तरफ देखते ही नहीं. हाँ, 2 बैकवर्ड उन्होंने बना लिया अपने मन में, एक अदानी एक अंबानी. हाँ, वही बैकवर्ड है, इसलिए उनको ही मदद करते हैं. त्याच्यानंतर सरकार बनने के 100 दिन के भीतर 100 दिवसाच्या
आज लँडमार्क इनिशिएटिव्ह म्हणजे आम्ही घेणार आहोत आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता आम्ही सांगितलं महिलाओं के लिए सालाना 6 गैस सिलेंडर और प्रति सिलेंडर का मैंने दाम भी बताया 500 रुपए. 300 यूनिट तक बिजली खपत वालों घर को 100 यूनिट बिजली छूट मिलेगी. 100 यूनिट फ्री. तत्काल इलेक्शन झाल्यानंतर आम्ही नोटिफिकेशन काढणार. 2.5 लाख नोकरी आम्ही भरणार आणि MPSC एक्झामिनेशन प्रोसेस सुरू करणार आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन्स आम्ही करणार आहोत. आणि आज जे चाललंय हे महाराष्ट्र एक पुण्यभूमी आहे. इथं सगळं रेव्होल्यूशन, इथं सगळे चांगले विचाराचे प्रगतीपर विचाराचे लोक आहेत. इथं शिवाजी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर असले व्यक्ती समाजासाठी काम करून त्यांनी आपलं नाव महाराष्ट्रात ठेवलं आणि जगाला सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. अशा पक्षाचे लोक आम्ही आहोत. ह्या विचारवर, ह्या आयडियोलॉजीवर आम्ही आपलं ವಿಚಾರಧಾರ है. ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ತತ್ವದ ಮೇಲೆ ಇವರು ಏನು ಮಹಾನ್ ನಾಯಕರು ಶಿವಾಜಿ ಇರಲಿ, ಶಾಹು ಮಹಾರಾಜ್ ಇರಲಿ, ಫುಲೆ ಇರಲಿ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇರಲಿ, ಬಸವಣ್ಣವರು ಇರಲಿ, ಇವ್ರ ವಿಚಾರಧಾರೆ ಮೇಲೆ ನಾವು ನಡೀತಕ್ಕಂಥ ಜನ. ನಮ್ಮಲ್ಲಿ RSS ಜನಸಂಘ ವಿಚಾರಧಾರೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರೇನು ಬರೇ ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗೇನು ಶುರು ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರನ್ನು कटो यादू बांटो बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कट किसको भाई, कौन बांट रहा है? इस देश को तो तुम बांट रहे हैं. इससे पहले भी तुम बांटे. सब में जाति जाति में झगड़ा लगा के आप बांटे. और कटेंगे, किससे कटेंगे आप? ये देश तो एक है, हम सब एक है, कोई फर्क है? अरे नेहरू जी ने इस देश को एक रखा, गांधी जी ने इस देश को एक रखने के लिए गोलियां खाई है घोड़से जैसे आदमी के तरह. इंदिरा गांधी ने अपनी जान दी, राजीव गांधी ने अपना जान दिया. आपके पास कोई तो एक जान दिया है? अरे इनके घर में एक कुत्ता भी नहीं मरा देश के लिए. ऐसे लोगों की अगर बात सुन के तुम अगर राज्य करोगे, इस राज्य को महाराष्ट्र जैसे एक प्रगतिशील विचारधारा के स्टेट में तुमसे दूसरे लोग सीखते हैं. ನಿಮ್ಮಿಂದ ಬೇರೆಯವರು ಕಲಿತಾರೆ. ಆದ್ರೆ ನೀವು ಅವ್ರ ಉಡ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಬಿದ್ದರೆ ಸರ್ವನಾಶ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಪ್ಪ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ 3 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ನೀರು ಕುಡಿತೀರಿ. ಅರೆ ವಿಲ್ ಗಿವ್ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಬಿಜೆಪಿ 15 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ನೀರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अब्बा 15 दिवसाला एकदा पाणी. खरं आहे? अरे हे खरं आहे. मी सांगू लागलो ते खोटं बोलून रेटून बोलतात की ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದು ಮತ್ತು ಜೋರಾಗಿ ಮಾತಾಡೋದು.
ನಾನು ಚಪ್ಪ ನಿನ್ನ ಛಾತಿ ಅದ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತ ಓಡಾಡೋದು. ಅದಕ್ಕೆ ತೊಳ್ಕೊಂಡು ಕುಡಿಯಕ್ಕೆ ಬರ್ತದ ಅದು? ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮವರು ಇಲ್ಲಿ MLA ಆದರೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ವೀಕ್ಲಿ 3 ಸಲ ನೀರು ಬಿಡ್ತೇವೆ, 2 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಅಂತ ಇದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ನಾವು ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ, ಈಗ ಇವರು ಯಾವಾಗಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಟ್ ಸ್ಪೀಚ್ ಮಾಡೋದು, ಕೆಟ್ಟ ಮಾತಾಡೋದು, ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಒಬ್ಬರು ಜಗಳ ಹಚ್ಚೋದು, ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವೆಂದೂ ಕೂಡ ಯಾರಿಗೂ ಜಗಳ ಹಚ್ಚಿಲ್ಲ, ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಎತ್ತು ಕಟ್ಟಿಲ್ಲ. ಹೀಗಂತೆ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತಂದಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ. ಇದೆಲ್ಲ ಜನ ಮರ್ತು ಹೋಗ್ಯಾರ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹೊಸ ಯುವಕರು ಹುಮ್ಮಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದೇಶಕ್ಕೆ ಯಾರು ತಂದ್ರು ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ಯಾರು ಸತ್ರು ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ದೇಶ ಒಕ್ಕಟ್ಟಿಡಕ್ಕೆ ಯಾರು ತನ್ನ ಆಹುತಿ ಕೊಟ್ಟರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬರೇ ಎಲ್ಲ ಭಾಷಣ ಮಾಡೋದು ಹೋಗೋದು. ಮೋದಿ ಅವರಂತೂ ಇದರೊಳಗೆ ಭಾಳ ಅವರು ಸಾಕು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಸಮಯ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಬಿಫೋರ್ ಸನ್ಸೆಟ್ಟು ನಮ್ಮ ಫ್ಲೈಟ್ ಹಾರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಹೋಗಂಗೆ ಇಲ್ಲ. ಆಯ್ತಾ? ಈಗ ನಾ ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ನಿಮ್ಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಇವರು ಪಟಂಗೆ ಕಟಂಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತ ಓಡಾಡ್ತಾರೆ, ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಒಂದೇ ದೇಶನಾಗಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬಾಯಿಂದ, ಕೆಲವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಬಾಯಿಂದ ಈ ಮಾತು ಬರ್ತಾವಂದರೆ ಎಲ್ಲೋ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಡಕಿದೆ ಅಂತ ಅದರ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಡಕಿದೆ ಅಂತ ಅದರ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ನಾನು ನಿಮ್ಮ रजा तोड़ती। हिंदू या मुस्लिम के एहसासात को मत छेड़िए, हिंदू या मुस्लिम के एहसासात को मत छेड़िए, अपनी कुर्सी के लिए जज्बात को मत छेड़िए, अपने कुर्सी के लिए जज्बात को मत छेड़िए। हम में कोई हूण है, कोई शक है, कोई मंगोलियन है, दफन है जो बात अंदरे ನಮ್ಮ ದೇಶ ಒಬ್ಬರಿಂದ ಕೂಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಶಾಕ್ಯರ್ ಬಂದಾರ, ಹೂಣ್ಸ್ ಬಂದಾರ, ಮಂಗೋಲಿಯನ್ಸ್ ಬಂದಾರ, ಎಲ್ಲ ಕಡೆದು ಬಂದು ಹಿಂದೂಸ್ತಾನ ಆಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಮಾತಿಗೆ ಮುಗಿದೋಗಿದೆ. दफन है जो बात, अब उस बात को मत छेड़िए, छेड़िए एक जंग, छेड़िए एक जंग मिलजुल कर गरीबी के खिलाफ, मिलजुल कर गरीबी के खिलाफ। दोस्त मेरे मजहबी नगमात को मत छेड़िए, मजहबी नगमात को मत छेड़िए। तो ये इसको मत छोड़ो भाई,
जाति जाति में झगड़े लगाने का छोड़ दो और काम करो, देश का एक करो, एक जगह रखो, हम सब एक है, ये आवाज दो। इसीलिए मैं कहूंगा आवाज दो, तो आप बोलेंगे हम एक है, क्योंकि उन्होंने तोड़ो जोड़ो उसकी बात ही करते ना, मैं इसकी बात करता हूं। आवाज दो। क्या इतने लोग हैं, आप सब लोग इतनी कमजोर। अरे मेरे जैसा 83 इयर्स का आदमी इतना बोल रहा है, पुकार रहा है, तो तुम्हारी आवाज कम है। आवाज दो, आवाज दो, आवाज दो। भाइयों, आप सबको शुक्रिया, ಧನ್ಯವಾದ, ನಮಸ್ಕಾರ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಭಾರಿ ಬಹುಮತದಿಂದ ಈ ಸಾರಿ ಮೇತ್ರೆ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ರಿ. ಈಗ ನೀವು ಅವರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟಿರಿ. ಒಂದು ಸಾರಿ ಸೋಲ್ಸಿರಿ, 2 ಸಾರಿ ಸೋಲ್ಸಿರಿ. ಈ ಸಾರಿ ಇಲ್ಲಿ ಸುಶೀಲ್ ಕುಮಾರ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, MB ಪಾಟೀಲ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇದಕ್ಕಾಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಪ್ರಣತಿ ಶಿಂದೆ ಅಂತೂ ನಿಮ್ಮ MP ಇದ್ದಾರೆ, ಜೋರ್ದಾರ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅಭಿಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮಗೆಲ್ಲ ಅವರೇ ಕರೆಸಿದ್ದು ಬರಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. ದಯವಿಟ್ಟು ಇವರೆಲ್ಲರ ಮರ್ಯಾದೆ ಉಳಿಸ್ಬೇಕು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮರ್ಯಾದೆ ಉಳಿಸ್ಬೇಕು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿ ಮರ್ಯಾದೆ ಉಳಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ನೀವು ಮೇತ್ರೆ ಅವರಿಗೆ ಗೆಲ್ಲಿಸ್ತರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಿಮಗೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಹಿಂದ್. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ, ನಮಸ್ಕಾರ. धन्यवाद साहेब. यानंतर मल्लिकार्जुनजी पाटील साहेब या ठिकाणी आभार व्यक्त करतील. मल्लिकार्जुन पाटील साहेब. आपल्या देशाचे नेते, सर्वांनी बसून घ्या. संसद भवनाचे विरोधी पक्षनेते आदरणीय खरगे साहेब, दुसरे देशाचे नेते माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमदार, सर्व तालुका अध्यक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचे इतर सर्व पक्षाचे नेतेगण, आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय प्रणितीताई, या ठिकाणी सर्वजण येऊन साहेबांना एक मनोधैर्य दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो की या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 20 तारखेला आपण भरघोस मताने काँग्रेसच्या पुढच्या हाताच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करावं आणि परत एकदा हे सगळे नेतेगण या ठिकाणी येऊन आपल्याला प्रेम, आशीर्वाद आणि पाठबळ दिलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमासाठी भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस सुबोधजी वाघमोडे, उमेश तुर्ते साहेब शहर अध्यक्ष, राजा कदम पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, दिनेश रुई अक्कलकोट तालुका अध्यक्ष, प्रकाश बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष.